भागमधील सर्व विद्यार्थिनी मी प्राध्यापिका सौ कांबळे MB यापूर्वीही आपण BCom भाग फर्स्टमधील व्यवसाय व्यवस्थापन, याला आपण बिझनेस मॅनेजमेंट म्हणतो, या पेपरमधील युनिट नंबर फर्स्टमधील व्यवसाय व्यवस्थापन अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्य इथपर्यंतचा भाग अभ्यासलेला होता। या लेक्चरला आपण व्यवस्थापन आणि त्याचं महत्त्व अभ्यासणार आहोत। आतापर्यंत आपल्याला माहीत झालेली व्यवस्थापन ही संकल्पना, व्यवस्थापन म्हणजे काय, तर व्यवसायाचं व्यवस्थापन करत असताना व्यवस्थापकाकडून जी काही कार्य पूर्ण केली जातात त्या सर्व कार्यांना एकत्रित आपण व्यवस्थापन असं म्हणतो। म्हणजे का, तर वेगवेगळ्या विचारवंतांच्या व्याख्यांच्या माध्यमातून इतरांकडून काम करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन। किंबॉलची व्याख्या जर बघितली तर व्यवसायाचं प्रवर्तन करणं, अर्थपुरवठा करणं, नियोजन करणं, संघटन करणं, निर्णय घेणं, निर्देशन करणं, या सर्व कार्यांशी संबंधित असलेलं व्यवसायाचं कार्य म्हणजे व्यवस्थापन, अशी आपण व्यापक व्याख्या पाहिली। जेम्स लुंडीची व्याख्या, नियोजन आणि निर्देशनाशी संबंधित असलेलं व्यवसायाचं कार्य म्हणजे व्यवस्थापन, अशी ही व्याख्या आपण पाहिलेली आहे। म्हणजे निश्चितच या सर्व व्याख्यांवरून व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये आपल्या जशी ध्यानात आली, तसंच व्यवस्थापनाचं महत्त्वसुद्धा आपल्याला पाहता येतं। आता यामध्ये टू दी पॉईंटच आपण जायचं म्हटलो तर याच्यामध्ये बघा की पहिलंच महत्त्वाचं कार्य येतं, व्यवस्थापनाचं महत्त्व म्हणून आपल्याला सांगता येतं। व्यवस्थापनाचं महत्त्व सांगत असताना याच्यामध्ये पहिला भाग येतो, तो म्हणजे परिवर्तनाची आव्हानं पेलणं। परिवर्तनाची आव्हानं पेलणं परिवर्तन म्हणजे बदल। कोणते बदल, तर साधारणपणे जी काही परिस्थिती आपल्याकडे उपलब्ध आहे ते परिस्थिती अचानक अनपेक्षित आपल्या समोर येत नाही। साधारणपणे आजची परिस्थिती आहे ती सुद्धा स्थिर नाही आहे। व्यवस्थापन हे वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं विकसित झालेलं आज आपल्याला पाहायला मिळतं। आणि आज जर आधुनिक व्यवस्थापनाचा कालखंड बघितला तर आज गतिमान व्यवस्थापन म्हणून ओळखलं जातं। साधारणपणे मॉडर्न मॅनेजमेंटमध्ये व्यवस्थापनाच्या असंख्य संकल्पना आलेल्या आहेत। वेगवेगळे संशोधन, शोध, वेगवेगळे विचारवंत आणि त्यांची मतं यानुसार व्यवस्थापनाचा विकास आज मोठ्या प्रमाणावर झालेला असताना तुम्हाला बघायला मिळेल। साधारणपणे बघा की इसवी सन पूर्व 5000 वर्षापासूनचा कालखंड आपण पाहिला की ज्याच्यामध्ये हिब्रू संस्कृती आहे, सुमेरियन संस्कृती आहे, चीनी संस्कृती आहे, इटालियन संस्कृती आहे, इजिप्शियन संस्कृती आहे आणि अशा कितीतरी संस्कृतीची आपण इथं चर्चा केलेली होती की ज्याच्यामध्ये व्यवस्थापन ही संकल्पना या ना त्या स्वरूपामध्ये त्यांनी व्यवस्थापनाची तत्व, तंत्र, व्यवस्थापनाची कार्य वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं विचारात घेतली गेल्याचं आपण पाहिलेलं असताना तुम्हाला बघायला मिळेल। म्हणजे सर्वसाधारण इथं जर बघितलं तर खऱ्या अर्थाने व्यवस्थापनाचा विकास जो झाला तो औद्योगिक क्रांतीनंतर। औद्योगिक क्रांतीचा अर्थ जर बघितला तर 1760 वाफेच्या इंजिनाचा शोध लागला आणि वाफेवरती चालणारी काही यंत्र अस्तित्वात आली आणि त्या यंत्रांचा वापर कारखान्यामध्ये वस्तूचं उत्पादन करण्यासाठी केला गेला। आता इथं जर बघितलं तुम्ही तर वस्तूचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर यंत्राच्या साहाय्याने केलं तर ते कमी किंमत लावून मोठ्या प्रमाणावर झालेलं वस्तूचं उत्पादन विकलं तरी प्रचंड फायदा होतो हे लोकांच्या लक्षात आलं आणि वस्तूचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर घेतलं गेलं। झालेलं वस्तूचं उत्पादन खपवण्यासाठी प्रयत्न केला गेला, वस्तूचं उत्पादन घेण्यासाठी भांडवल मोठ्या प्रमाणावर इथं लागलं, त्याची व्यवस्था करावी लागली। म्हणजे उत्पादन व्यवस्थापन, विक्री व्यवस्थापन किंवा भांडवलाचं व्यवस्थापन, त्याचबरोबर इथं जो कर्मचारी राबणार होता त्याचं व्यवस्थापन हे करावं लागलेलं आहे। म्हणजे त्याच्यातून मॅनेजमेंटचे ज्या ब्रँचेस आहेत, मग याच्यामध्ये प्रोडक्शन मॅनेजमेंट आहे, सेल्स मॅनेजमेंट आहे, फायनान्शियल मॅनेजमेंट आहे किंवा ज्याला आपण कर्मचारी व्यवस्थापन म्हणतो, पर्सोनेल मॅनेजमेंट म्हणतो, ह्या व्यवस्थापनाच्या अनेक ब्रँचेस तिथं अस्तित्वात आलेल्या असताना तुम्हाला बघायला मिळते। आज जर बघितलं तर खऱ्या अर्थानं व्यवस्थापनाचा विकास जो झाला औद्योगिक क्रांतीनंतर झाला, परंतु आज आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये जर बघितलं तर आज मोठ्या प्रमाणात वस्तूचं उत्पादन
आणि मागणीपूर्व वस्तूचं उत्पादन हे घ्यावं लागतं. त्याचबरोबर हे वस्तूचं उत्पादन घेण्यासाठी अत्याधुनिक संशोधन, अत्याधुनिक शोध, अत्याधुनिक तंत्र अस्तित्वात आलेले आणि त्याच्या साहाय्यानं वस्तूचं उत्पादन करणं किंवा व्यवसायाचं व्यवस्थापन करणं ह्या गोष्टी पुढे आलेल्या असताना तुम्हाला बघायला मिळते. आणि याच्यातून खऱ्या अर्थानं व्यवस्थापनाला गती प्राप्त झालेली आहे किंवा त्या अनुषंगानं व्यवस्थापन करणं हे क्रमप्राप्त झालेलं आहे. आणि या बाबी पूर्ण करत असताना याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची कन्सेप्ट आज आपल्या पुढे आलेल्या आहे, व्यवसायामध्ये आलेल्या आहे, जागतिकीकरणाच्या परिस्थिती, ज्याला LPG आपण म्हणतो, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. यामध्ये व्यवस्थापनापुढे अनेक आव्हानं, समस्या आपण म्हणणार नाही तर अनेक समस्या ज्या आहेत त्यांना आव्हानं आपण म्हणू. ह्या अनेक आव्हानांना व्यवस्थापकाला सामोरं जावं लागतंय आणि ह्या समस्यांना तुम्ही कशा पद्धतीने सामोरे जाता हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये स्किल व्यवस्थापकाकडे त्या अनुषंगानं असणं हे आज गरजेचं आहे. साधारणपणे कुशल आणि धंदेवाई अनुभवी व्यवस्थापन आज काळाची गरज म्हणून पुढे आलेलं आहे आणि त्या अनुषंगानं परिवर्तनाची आव्हानं पेलणं सोपं गेलेलं आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. म्हणजे आज व्यवसायामध्ये बाजारपेठेमधली जी जागतिकीकरणामुळं आव्हानं अस्तित्वात आलेली आहेत किंवा ज्या आव्हानांना आपल्याला सामोरं जायचं आहे त्या आव्हानांना सामोरं जाण्याचं एक महत्त्वपूर्ण कार्य हे व्यवस्थापकाला करावं लागणार आहे. आणि तो कितीपत आणि कशा पद्धतीने ती आव्हानं पेलतो आहोत ते सुद्धा तिथं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून परिवर्तनाची आव्हानं पेलणं हे एक व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ओळखला जातो. साधारणपणे याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे उपलब्ध साधनांचा महत्तम वापर. आता उपलब्ध साधनांचा महत्तम वापर हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. उपलब्ध साधनांचा महत्तम वापर, महत्तम वापर याचा अर्थ काटकसरीनं वापर, मोठ्या प्रमाणात वापर असं नाही. जे काही तुमच्याकडे उपलब्ध आहे त्याचा कौशल्यानं वापर तुम्हाला पाहिजे तिथं करता आला पाहिजे आणि हे व्यवस्थापकाचं स्किल आहे. म्हणजे निश्चितच आपल्याकडे जी उपलब्ध साधन सामग्री आहे, मग ती भौतिक घटक असतील किंवा मानवी घटक असेल, या घटकांचा योग्य ठिकाणी योग्य पद्धतीनं परिणामकारक वापर करणं हे व्यवस्थापनाचं महत्त्वाचं कार्य म्हणून ओळखलं जातं. त्या अनुषंगानं त्याला अनन्यसाधारण महत्त्वाचं आहे. जास्तीत जास्त नफा मिळवायचा असेल तर या घटकावरती होणारा खर्च हा तुम्हाला काटकसरीनंच करावा लागेल, तरच हातामध्ये अपेक्षित प्रॉफिट मिळण्यासाठी मदत होईल आणि ते मिळवून देण्याचं कार्य व्यवस्थापकाला करावं लागतं. आणि म्हणून त्या दृष्टीने त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यानंतर शास्त्रीय शोधांचा आणि तंत्रांचा वापर करणं हे सुद्धा व्यवस्थापनाचा महत्त्वाचा भाग म्हणून ओळखला जातो. शास्त्रीय शोधांचा आणि तंत्रांचा महत्तम लाभ घेणं. आज आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये असंख्य शोध, असंख्य संशोधनं आलेले आहेत. पूर्वी आपण जर पाहिलं तर वस्तूचं उत्पादन करणं आणि विक्री करणं ही प्रक्रिया तशी सोपी आणि साधी होती आणि फायदेशीरही होती. म्हणजे कसं की मुळातच लोकांच्या गरजा कमी होत्या. साधारणपणे तुम्ही ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये जर बघितलं तर हाताच्या साहाय्यानं वस्तूचं उत्पादन केलं जायचं. ज्या गावामध्ये तुम्ही राहता त्या गावातील लोकांच्या गरजा भागवणारी साधनं तुम्ही उपलब्ध करून त्या गावातील लोकांकडून दिली जायची. साधारणपणे गावातील लोकांच्या गरजा भागवणारी साधनं त्याच गावातील लोकांच्याकडून उपलब्ध करून दिली जायची. साधारणपणे इथं जर बघितलं तर मागणी आल्यानंतर वस्तूचं उत्पादन केलं जायचं, हाताच्या साहाय्यानं वस्तूचं उत्पादन केलं जायचं. आणि जर उत्पादकाला उत्पादन झाल्यानंतर वेळ असेल तर तो स्वतः ग्राहकाच्या घरी जायचा, ग्राहकाला वेळ असेल तर ग्राहक स्वतः उत्पादकाच्या घरी यायचा. सहज देवघेवीचे व्यवहार पूर्ण व्हायचे आणि विनिमय ही प्रक्रिया पूर्ण होताना तुम्हाला बघायला मिळेल. पण आता जर तुम्ही इथं जर बघितलं तर निश्चितच वस्तूचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेलं आहे. मास प्रोडक्शन, मास डिस्ट्रीब्युशन संकल्पना पुढे आलेल्या आहेत आणि ह्या पूर्ण जर करायच्या असतील तर त्यामध्ये अत्यंत गतिमान आणि वेगवान अशा विकसित अशा साधनांचा आणि उपकरणांचा लाभ तुम्हाला घ्यावा लागणार आहे आणि या प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत असं म्हटलं तर वावगं ठरत आहे. म्हणजे आज अत्याधुनिक
संशोधनं, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि त्यांचा महत्तम वापर आपल्या उत्पादनाच्या ठिकाणी, आपल्या विक्री व्यवसायाच्या ठिकाणी कशा पद्धतीनं करता येईल याचं कौशल्यपूर्ण वापर किंवा स्किल हे व्यवस्थापकाकडे असणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे असं म्हटलं तर वावगं ठरत नाही आहे. त्यानंतर बाजारपेठेतील गळे कापूस स्पर्धा. गळे कापूस स्पर्धा हा एक महत्त्वाचा इथं व्यवस्थापनाचं महत्त्व म्हणून एक घटक आपल्याला अभ्यासावा लागेल. आता गळे कापूस स्पर्धा म्हणजे काय, तर त्याला कटथ्रोट कॉम्पिटिशन असं म्हटलं जातं. साधारणपणे कुठल्याही व्यवसायामध्ये स्पर्धा ही असावीच लागते, त्याशिवाय व्यवसायाचा विकासच होत नाही. पण स्पर्धेनं का मर्यादा ओलांडली तर मग मात्र एकमेकांचं अस्तित्व संपवण्याची भीती तिथं निर्माण होते. आणि म्हणून इथं लक्षात घ्या की बाजारपेठेमध्ये जर गळे कापूस स्पर्धा असेल तर एखाद्या व्यवसायाचं अस्तित्व संपण्याची भीती आहे. या स्पर्धेमध्ये आपण टिकून कसं राहायचं हा भाग इथं महत्त्वाचा आहे आणि ते स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी प्रयत्न करणं हे व्यवस्थापनाचं महत्त्वाचं कार्य म्हणून ओळखलं जातं. साधारणपणे स्पर्धात्मक किंमत, दर्जेदार वस्तूची उत्पादनं किंवा मार्केटमध्ये योग्य वेळी वस्तूची उत्पादनं आणून विक्री कौशल्य वापरून वस्तू विक्रीमध्ये रूपांतरित करणं यासारख्या अनेक गोष्टी तुम्हाला नियोजनबद्ध प्रयत्नातूनच पूर्ण करावं लागणार आहेत. त्याच्यावरती तुमचं नियंत्रणही असावं लागणार आहे आणि त्या अनुषंगानं तुम्ही स्पर्धेवर मात करू शकाल किंवा मक्तेदारीची परिस्थितीसुद्धा तुम्हाला त्यातून निर्माण करता येऊ शकेल. हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर श्रमसमस्यांची समाधानकारक सोडवणूक हाही आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणून तुम्हाला पाहावा लागेल. श्रमसमस्यांची समाधानकारक सोडवणूक. आता श्रमसमस्यांची समाधानकारक सोडवणूक म्हणजे का, तर पूर्वी जर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये बघितलं तर कामगार आणि मालक हे दोन वर्ग होते. त्याच्या आधी तुम्ही हाताच्या साह्यानं ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये जर बघितलं तर हाताच्या साह्यानं वस्तूचं उत्पादन केलं जायचं, कुटुंबाच्या माध्यमातून वस्तूचं उत्पादन केलं जायचं. कुटुंब प्रमुख हाच व्यवसायाचा मालक असायचा, हाताखालचे लोक कुटुंबातलेच घटक असायचे. तिथं फारशा समस्या नव्हत्या. वस्तूचं उत्पादनही कमी प्रमाणात होतं, विक्री प्रक्रिया ही अतिशय चांगल्या पद्धतीनं तिथं पूर्ण होत होती आणि त्यामुळे जेवढं वस्तूचं उत्पादन झालेलं आहे तेवढी खपण्याची तिथं खात्री होती. परंतु त्यानंतर मात्र औद्योगिक क्रांतीमुळं वस्तूचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर केलं गेलं, विक्री प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर पार पाडणं गरजेचं झालं आणि याच्यातून झालेलं वस्तूचं उत्पादन खपवण्यासाठी प्रयत्न केले जाऊ लागले आणि यातूनच कटथ्रोट कॉम्पिटिशन, तीव्र किंवा गळे कापूस स्वरूपाची इथं स्पर्धा निर्माण झाली. याबरोबर व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी वर्ग वेगवेगळ्या स्तरावरती काम करू लागला. आज जर कर्मचारी घटक बघितला तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये कर्मचाऱ्यावरती पूर्ण होल्ड हा उत्पादकांचा असताना किंवा व्यावसायिकांचा असताना तुम्हाला बघायला मिळेल. श्रम हा घटक संघटित नव्हता आणि त्याची तिथं पिळवणूक होताना पाहायला मिळेल. परंतु आज आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये जर बघितलं तर व्यवसायामध्ये कर्मचारी जो घटक आहे तो आज सुज्ञ आहे, त्याला आपले हक्क, कर्तव्य, अधिकार याची जाणीव आहे आणि त्या माध्यमातून तो संघटित झालेला आहे आणि त्यामुळं आज मालकाला छोट्या मोठ्या गोष्टीसाठी या श्रम घटकापुढं नमतं घेऊन काम करावं लागतं आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही. आज कामगाराच्या असंख्य समस्या आहेत आणि त्या प्रामाणिकपणे सोडवण्याचं कार्य हे व्यावसायिकानं करायला हवं. ते व्यवस्थापकाकडून पार पाडलं जातं आणि हा श्रम घटकाला किती कौशल्यानं तुम्ही हाताळता हेही इथं महत्त्वाचं आहे. हे हाताळणं हा जो भाग आहे तो मालक आणि कामगार किंवा व्यवस्थापक आणि कामगार यांच्यामधले हितसंबंध जे आहेत ते सलोख्याचे असणं गरजेचं आहे, ते चांगल्या पद्धतीनं जोपासणं गरजेचं आहे. कर्मचाऱ्याचं हित विचारात घेऊन व्यवस्थापन कार्य करणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीनं आणि कौशल्यानं करण्याचं कार्य व्यवस्थापकाला पार पाडावं लागतं. त्या अनुषंगानं व्यवस्थापनाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. साधारण याच्यामध्ये जर आणखीन भाग बघितला तर साधनामध्ये समन्वय राखण्याचं कार्य केलं जातं. आता साधनामध्ये समन्वय याचा अर्थ काय, मगाशीच आपण बघितल्याप्रमाणे जे काही उपलब्ध साधनं आहेत, मग मनुष्यबळ असेल, मानवी घटक असेल किंवा भौतिक घटक, व्यवसायासाठी आवश्यक असणारे यंत्र, उपकरणं
तंत्र, आणखीन छोटे मोठे आणखीन काही घटक असू शकतील. व्यवसाय अंतर्गत काही घटक आहेत, व्यवसायाच्या बाहेर राहून व्यवसायावरती प्रभाव टाकणारे काही घटक आहेत. या सगळ्या घटकामध्ये कुठंतरी योग्य मेळ घालण्याचं कार्य, यांच्यामध्ये एक वाक्यता आणण्याचं कार्य, यांच्यामध्ये उद्देशाच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न निर्माण करणं, यासारख्या गोष्टी व्यवस्थापकाला पूर्ण करावे लागतात आणि ते करण्याचं काम आजच्या व्यवस्थापकाकडून केलं जातं. त्या दृष्टीतून साधनामध्ये मेळ घालण्याचं कार्य हे महत्त्वाचं समजलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थापन ही गतिमान क्रिया म्हणून ओळखली जाते. आज जर बघितलं तर आज गतिमान नेतृत्वाची गरज आहे. आता नेतृत्व हे प्रभावी नेतृत्व असायला पाहिजे. नेतृत्व नियोजन करणं, निर्णय घेणं आणि समन्वय राखणं आणि कंट्रोल ठेवणं या कार्याशी संबंधित असलेलं महत्त्वाचं कार्य. नियोजन आणि नियंत्रणाशी संबंधित असलेलं व्यवसायाचं कार्य म्हणजे व्यवस्थापन, असंही त्याची व्याख्या केली जाते. म्हणजे नियोजन किती परिणामकारक आहे आणि त्या पद्धतीनं कामं किती चांगल्या पद्धतीनं पार पाडली जातात, याला अत्यंत महत्त्व आहे. म्हणून नियोजन आणि नियंत्रणाशी संबंधित असलेलं व्यवसायाचं कार्य म्हणजे व्यवस्थापन असं म्हटलं जातं. ही कार्य सातत्यानं तुम्हाला पूर्ण करावी लागतील. साधारणपणे ही कार्य व्यवसायाच्या अस्तित्व जोपर्यंत आहे तोपर्यंत ती तुम्हाला पार पाडावी लागतील आणि त्या अनुषंगानं साधनांमध्ये तुम्हाला समन्वय राखावा लागेल. मग ते भौतिक घटक असतील किंवा मानवी घटक असेल, या दोन्ही घटकांच्यामध्ये योग्य तो मेळ घालून व्यवस्थापन करण्याचं कार्य व्यवस्थापकाला पार पाडावं लागतं. त्या दृष्टीनं त्याचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरत नाही. त्यानंतर साधारणपणे व्यवसायाला स्थैर्य मिळवून देणं हे आणखीन एक महत्त्वाचं कार्य म्हणून इथं ओळखलं जातं. व्यवसायाला स्थैर्य मिळवून देणं, साधारणपणे इथे जर बघितलं स्थैर्य याचा अर्थ अस्तित्व. साधारणपणे व्यवसाय आज अस्तित्वात आला आणि उद्या संपला असं करून चालणार नाही, कारण त्याच्यामध्ये व्यवसाय ही सामाजिक क्रिया आहे. साधारणपणे इथं समाजामध्ये एखादी व्यवस्था उभी राहणं आणि उद्या ती बंद पडणं याच्यामध्ये केवळ मालकाचं लॉस नाही आहे, तर तिथं व्यावसायिक तर आहेच, त्याचबरोबर त्या व्यवसायाशी संबंधित जे समाज आहे, शासन आहे, कामगार आहे, भागधारक आहे, कर्मचारी आहे, हे सगळेच घटक तिथं लॉसमध्ये जातात. आणि म्हणून व्यवसाय एखादा अस्तित्वात आल्यानंतर तो दीर्घकाळ या बाकीच्या घटकांचं हितसंबंध चांगले ठेवण्याच्या दृष्टीनं दीर्घकाळ त्याला अस्तित्व प्राप्त करून देणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ते अस्तित्व निर्माण करून देण्याचं काम, व्यवसायाला कायमस्वरूपी स्थैर्य मिळवून देण्याचं काम व्यवस्थापनाच्या कार्यामधून पार पाडलं जाणं गरजेचं आहे, किंवा त्या जबाबदारीने त्यानं ती गतिमान प्रक्रिया पूर्ण करणं हेही महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज व्यवसाय हा जो केला जातो तो देशांतर्गत एवढ्याच पुरेसा नाही, तर त्या व्यवसायामधून जी काही वस्तूची उत्पादनं होतात ती आपल्या देशाची गरज भागून राहिलेली वस्तूची उत्पादनं आपल्याला बाहेर पाठवता आली पाहिजे, म्हणजे निर्यात करता आली पाहिजे. त्याच्यातून आपल्याला फॉरेन करन्सी मिळणार आहे, त्याच्यातून आपल्याला परकीय चलन मिळणार आहे आणि हा चलन जे एवढं मिळेल त्याच्यातून आपण अदर डेव्हलपमेंट समाजाची करणार आहोत आणि त्या अनुषंगानं निर्यात वाढवण्याचं कामसुद्धा हे आज व्यवस्थापकाला पूर्ण करावं लागणार आहे. व्यवसाय केवळ 4 भिंतीच्या आत किंवा देशाच्या सीमेच्या आत चालू राहून चालणार नाही, तर त्याला बाहेरचं दिशा किंवा बाहेरच्या ज्या काही अदर कंट्रीजमधून त्याला संधी मिळून व्यवसायाचा विकास घडवून आणणं, बाहेरच्या राष्ट्राचं चलन आपल्याला उपलब्ध आपल्या राष्ट्राला करून देण्याचं कार्यसुद्धा निर्यातीच्या माध्यमातून व्यवस्थापकाला करावं लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज व्यवसाय ही जी कन्सेप्ट आहे ती एक सामाजिक जबाबदारी म्हणून पार पाडणं गरजेचं आहे. एक सामाजिक जबाबदारी. सामाजिक जबाबदारीचा अर्थ काय, तर ज्याला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असं म्हणतो. व्यवसाय ही संकल्पना जर बघितली तर लोकशाहीची व्याख्या जशी केली जाते की लोकांनी लोकांच्यासाठी लोकांच्याकडून लोकांकरवी केलेलं जे राज्य आहे त्याला लोकशाही असं म्हणतात. तसंच ही कन्सेप्टसुद्धा व्यवसायाच्या तुम्हाला पाहता येईल. व्यवसाय कोणीतरी कोणासाठी तरी कोणाच्या तरी माध्यमातून पूर्ण केला जातो. इथं उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक धंद्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करताना त्याच्यामध्ये
भांडवल गुंतवताना तुम्हाला बघायला मिळतील. त्या भांडवलाच्या माध्यमातून वस्तू सेवांचं उत्पादन करणं, विक्री करणं, त्यातून जे उत्पन्न मिळेल त्याच्यातून भागधारकांना लाभ उपलब्ध करून देणं, कामगारांना पगार उपलब्ध करून देणं, शासनाला कराच्या माध्यमातून रक्कम उपलब्ध करून देणं आणि राहिलेला जो नफा आहे त्याच्यावरती स्वतःचा उदरनिर्वाह भागवणं, अशा कन्सेप्ट त्या मिळत्या जुळत्या असताना तुम्हाला बघायला मिळतील. साधारणपणे हे करत असताना आज जर व्यवसायाचा उद्देश बघितला तर टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट हा राहतो. केवळ नफा मिळवणं हा भाग नाही, तर या व्यवसायाशी संबंधित असलेल्या सर्व घटकांचं अस्तित्व आपल्याला जपायचं आहे. त्यांच्यामध्ये आपल्याला संबंध चांगले ठेवायचे आहेत आणि साधारणपणे यांचा आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून कामगाराला योग्य पगार देणं, भागधारकाला लाभांश उपलब्ध करून देणं, यासारख्या बाबी आपल्याला कराव्या लागणार आहे. शासनाच्या तिजोरीमध्ये कराच्या रकमा योग्य गतीनं आपल्याला भराव्या लागणार आहेत आणि त्या अनुषंगानं शासनाला मदत करावी लागणार आहे आणि तरच व्यवसाय हे कार्य चांगल्या पद्धतीनं चालू राहील असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. यालाच आपण सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणू. इथं आपण व्यवस्थापनाचं महत्त्व या वेगवेगळ्या घटकाच्या आधारे पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्यवस्थापनाचं महत्त्व इथं संपलेलं आहे. धन्यवाद.